Hello student, welcome to the Diploma Applied Mathematics lecture series. This is the lecture number 20, Application of Derivative. Application of Derivative चं लेक्चर बघत असाल याच्या आधी आपण लेक्चर बघितलं लेक्चर नंबर 19 आणि लेक्चर नंबर 19 मध्ये आपण बघितलं हाऊ टू फाइंड द स्लोप ऑफ tangent and मग आपण टँजंटचा स्लोप जर काढायचा असेल तर अँगल दिला असेल तर टँजंटचा स्लोप काय आहे अगदी बरोबर m इक्वल टू tan थीटा आणि कर दिला असेल आणि त्याची टँजंट दिली असेल म्हणजे y इक्वल टू f ऑफ x हा कर दिला असेल तर त्यावरनं जो स्लोप फाइंड करायचा असेल व्हॉट इज द फॉर्म्युला dy बाय dx ऍट पॉइंट x y म्हणजे स्लोप म्हणजेच काय dy बाय dx म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन विचारला फाइंड स्लोप ऑफ टँजंट म्हणजेच फाइंड करायचं आपल्याला dy बाय dx आणि अँगल दिला असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे m इक्वल टू tan थीटा आणि यावरची काही एक्झाम्पल आपण सोडवली की त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं अँड स्लोप ऑफ ग्रेडियंट म्हणजे सॉरी फाइंड द ग्रेडियंट म्हणजे काय स्लोप फाइंड करायचं नंतर फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व पॉइंट्स फाइंड करायचे म्हणजे काय दिलं असतं स्लोप दिलेला असतो ओके त्या कर्व वरचे पॉइंट फाइंड करायचे म्हणजे आपल्याला एक्स वाय च्या व्हॅल्यू फाइंड म्हणजे dy बाय dx फाइंड केल्यानंतर dy बाय dx ची व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये दिलेली पुट करायची तर सॉल्विंग वी गेट द व्हॅल्यू ऑफ x आणि ती x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकली तुम्हाला कशी व्हॅल्यू भेटते y ची ओके and the last you see the equation of tangent and normal equation of tangent आणि normal चा फॉर्म्युला आपण बघितला पुन्हा एकदा रिपीट करतो इक्वेशन ऑफ टँजंट अँड now equation of tangent at point x y and slope m what is the formula y minus y1 equal to m into x minus x1 ऑलरेडी हा फॉर्म्युला आपण बघितलेला आता इथला m म्हणजेच काय एक तर tan थीटा असू शकतो किंवा m इक्वल टू काय dy बाय dx ऍट एक्स वाय समजतंय का आणि त्यानंतर आपण बघितलं इक्वेशन ऑफ नॉर्मल आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला तुम्ही बघितलं त्यावेळी स्लोप आपण फाइंड द स्लोप ऑफ नॉर्मल ओके स्लोप ऑफ नॉर्मल क्वेश्चन दाखवतो आपण m dash ने m dash इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ टँजेंट आपण कोणत्या अक्षराने दाखवतोय m या अक्षराने दाखवतो म्हणजेच आपला फॉर्म्युला तयार होईल m dash इक्वल टू -1 अपॉन m ओके म्हणजेच स्लोप ऑफ नॉर्मल काय आला m dash म्हणजे इक्वेशन फाइंड करू शकतो व्हॉट इज इक्वेशन y मायनस y1 इक्वल टू फक्त m च्या जागी m dash टाकायचा m dash into x minus x1 हा झाला हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल सेम फॉर्म्युला फक्त इथे m dash आणि इथे काय आलेला आहे m आलेला आहे ओके दिसतंय व्यवस्थित हे फॉर्म्युले आपण मागच्या लेक्चरला बघितले बघूया याच्यावरती काय प्रॉब्लेम अतिशय सोपे प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो फक्त मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्ही फॉर्म्युले पाठ करा मग काय विचारलं फॉर्म्युले समजा दररोज 5 फॉर्म्युले पाठ केले तरी खूप झाले लेक्चरला बसताना फॉर्म्युल्यांची लिस्ट घेऊन बसा फॉर्म्युले लिहून काढा एका पेजवर स्वतःच्या अक्षरात भिंतीवर चिटकवा काही करा पण फॉर्म्युले पाठ करा
Okay. Find the equation of tangent. Find the equation of tangent and normal. दोन्ही पण सांगितले to the curve y equal to 2x minus x square at 2 0 at 2 0. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर इक्वेशन फाइंड करायचं असेल तर आपण बघितलंय फॉर्म्युला इक्वेशन ऑफ टँजेंट y minus y1 m into x minus x1. तर हा आपला दिलेला आहे हा इथे x1 आणि y1 दिलेला आहे पण m दिलेला नाहीये. आता हा m म्हणजेच काय आहे dy by dx आहे का y वरनं तुम्हाला dy by dx काढ समजतंय. म्हणजे जिथे मला पहिला स्लोप फाइंड करून घ्यावा लागेल पॉइंट दिलेला आहे म्हणजे इक्वेशन ऑफ टँजंट नॉर्मल काढायचं असेल तर मला स्लोप पाहिजे आणि पॉइंट पाहिजे पॉइंट दिलेला आहे स्लोप दिलेला नाही. Hence given y equal to 2x minus x square differentiate with respect to x. Hence the derivative of y with respect to x equal to derivative of 2x minus x square. ओके सेपरेट करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो इथे 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मध्ये कोणतं साइन वजा मायनस साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. मला वाटतं याच्या आधीच आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं इथे दोन फॉर्म्युला यूज करावा लागेल dy by dx. ओके which formulas very nice use the formula derivative of kx derivative is k and derivative of x raised to n derivative n पुढे आला n मधून एक गेला n minus 1 k चा डेरिव्हेटिव्ह k म्हणजे 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2 येणार आहे मध्ये मायनस साइन हा 2 पुढे आला आणि 2 मधून एक गेला काय झाला एक राहिला म्हणजे dy by dx इक्वल टू dy by dx इक्वल टू काय आला 2 मायनस आतापर्यंत इथे पॉइंट दिलाय काय दिलाय 2 0 म्हणजे x 2 आणि y काय 0 म्हणजे 2 into 2. ओके समजतंय का तो hence we get equal to 2 minus 4 hence we get minus 2 म्हणजेच dy by dx at a 2 0 दिलेला आहे म्हणजेच m हा dy by dx म्हणजेच स्लोप ऑफ टँजेंट भेटला आपल्याला स्लोप ऑफ टँजेंट. तर क्वेश्चन दाखवतो आपण m आणि m किती भेटलाय -2. आता स्लोप ऑफ टँजेंट पण भेटलेला आहे आणि पॉइंट पण भेटलेला आहे पॉइंट दिलेला आहे त्यांनी किती दिलेला आहे 2 0. जेव्हा स्लोप आणि पॉइंट जर माहित असेल तर तुम्ही इक्वेशन ऑफ लाईन काढू शकता. हेच इक्वेशन ऑफ लाईन okay m equal to -2 and x1 y1 is given which is 2 0 दिलेला आहे पहिलाच. what is formula y minus y1 equal to m into x minus x1. तर विद्यार्थी मित्रांनो y तसा ठेवायचा y1 ची व्हॅल्यू बघा y1 ची व्हॅल्यू काय 0 m ची व्हॅल्यू -2 तेव्हा दिसते x minus x1 किती तुमचा 2 ओके y minus 0 is y
-2 into x minus 2x -2 -2 into -2 +4 सगळ्या टर्म इकडे ट्रान्सफर करा -2x इकडे आला +2x झाला +y ओके +4 आहे -4 झाला आणि इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट समजलं का -2x इकडे गेला प्लस झाला +4 इकडे गेला मायनस झाला रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट परंतु प्रॉब्लेम मध्ये टँजेंटचं इक्वेशन सांगितलेलं टँजेंटचं सांगितलेलं आहे परंतु दुसरं एक सांगितलेलं आहे ते कोणाचं सांगितलेलं आहे नॉर्मलचा प्रॉब्लेम व्यवस्थित वाचत जा तर इथे बघितलं बघा नॉर्मल टँजेंट आणि नॉर्मल आता टँजेंटचं इक्वेशन फाइंड केलेलं आहे नॉर्मलचं फाइंड ज्या विद्यार्थ्यांना टँजेंटचं येणार आहे त्यांना नॉर्मलचं 100% येणार आहे फॉर्म्युला चेंज होत नाही फक्त स्लोपचा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे ओके मग मला आता स्लोप फाइंड करायचा आहे कोणाचा स्लोप फाइंड करायचा आहे स्लोप ऑफ नॉर्मल तो कशाने दाखवतो आपण m डॅश इक्वल टू -1 अपॉन स्लोप ऑफ टँजेंट ओके म्हणजेच विद्यार्थी मित्र हा पण फॉर्म्युला तुम्ही पाठ करू शकता आता m तुम्हाला माहिती आहे काय सांगा m -1 अपॉन ओके मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणजेच काय आला m डॅश हा किती सोपं आहे मग आता इक्वेशन फाइंड करायचे कोणाचं इक्वेशन फाइंड करायचं आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल हेन्स इक्वेशन ऑफ नॉर्मल फक्त एवढी स्टेप वाढली बाकी सेम आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल नॉर्मल साठी m डॅश काढला आपण 1/2 आणि पॉइंट x1 y1 सेम असणार आहे बदलणार नाही तुम्ही बघितलं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सेम असतो त्यांचा ओके तो आहे तुमचा 20 फॉर्म्युला काय चेंज होणार आहे फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होणार आहे y मायनस y1 तर m च्या जागी फक्त m डॅश टाकायचा x मायनस x1 ओके m डॅश तुमचा काय 1/2 x1 y1 तुमचा काय 0 ठीक आहे मग टाकूया y मायनस y1 y1 काय आहे 0 इक्वल टू m डॅश काय 1/2 x मायनस x1 x1 किती तुमचा 2 म्हणजे y मायनस 0 y आला 1/2 x मायनस 2 हा 2 डिवाइड इथे मल्टिप्लाय होईल म्हणजे इथे 2y x मायनस 2 ओके तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्या टर्म दुसऱ्या साइडला यायचा हा x इकडे नेला तर काय होणार आहे मायनस x प्लस 2y ओके हा -2 एका +2 आहे इक्वल टू 0 अरे समजतंय का हा x प्लस आहे दुसऱ्या साइडला गेल्यावर मायनस होईल -2 इकडे नेला ओके ट्रान्सफर -2 अदर साइड इट बिकेम a plus and transfer x on other side sign changes it became -x okay or multiply minus sign changes x became plus 2y becomes minus and plus 2 becomes -2 equal to 0 हे कशाचं इक्वेशन भेटलं इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कोणाचं इक्वेशन भेटलं नॉर्मल आणि इथे आपला प्रॉब्लेम सॉल्व प्रॉब्लेम मध्ये काय केलं लक्षात येते का y दिलेला आहे y वर dy/dx फाइंड केला त्या dy/dx मध्ये तो 0.20 पुट केला तुम्हाला स्लोप भेटला कोणाचा स्लोप भेटला टँजेंटचा स्लोप भेटला टँजेंटचा स्लोप भेटला पॉइंट भेटला म्हणून स्लोप पॉइंट फॉर्म यूज करत आहे y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1 त्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट केल्या इक्वेशन ऑफ टँजेंट भेटला आता इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करण्यासाठी इक्वेशन ऑफ नॉर्मल स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड करावं लागेल स्लोप ऑफ नॉर्मल आपण कशाने दाखवतो m डॅश ने दाखवतो m डॅश इक्वल टू -1 अपॉन m
एम आहे आपल्याला माहिती आहे काय मायनस 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 बिकेम प्लस म्हणजेच एम इक्वल टू किती भेटला एम डॅश इक्वल टू काय भेटला 1/2 सेम फक्त इथे रिप्लेस करायचं इक्वेशन ऑफ नॉर्मल मध्ये काय करायचं लक्षात येत आहे y minus y1 equal to m dash into x minus x1 फक्त इथे चेंज झाला एवढा फक्त m च्या ऐवजी m dash आला फॉर्म्युला असा आहे ओके इथे हा प्रॉब्लेम संपला समजला असेल सगळ्यांना काय केलं समजलं इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल इक्वेशन ऑफ टँजेंटचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात येतोय हा तुमचा इक्वेशन ऑफ टँजेंटचा फॉर्म्युला स्लोप कसा फाइंड केला समजलाय ओके आणि नंतर स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड केला हा फॉर्म्युला आणि त्याचं इक्वेशन इक्वेशन फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला अशा पद्धतीने आपण इक्वेशन नॉर्मल आणि टँजेंट फाइंड केले जाऊया पुढच्या प्रॉब्लेम कडे find the equation of tangent and normal to the curve जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर कोणताही प्रॉब्लेम असेल आता जर आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम बघितले तेवढ्या प्रॉब्लेम फॉर्म्युले पाठ पाहिजे ओके फॉर्म्युले आणि फक्त आता इथे इक्वेशन ऑफ टँजेंट आल्यावर काय करायचं इक्वेशन टँजेंट नॉर्मल काही करायचं असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो आणि जर तो डेरिव्हेटिव्ह आला नाही तर तुम्ही इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल फाइंड करू शकता म्हणून फॉर्म्युले पाठ असणं महत्त्वाचं ओके at the point 3 1 परत आता हे सेम दिलेले पॉइंट दिलाय स्लोप दिलेला नाही म्हणून दिलेल्या इक्वेशन वरनं जर आपण हे बघितलं कर दिलाय 2x² मायनस एक्स वाय प्लस 3y² इक्वल टू 18 हा इम्प्लिसिट कर आणि इम्प्लिसिटचा प्रॉब्लेम आपण याच्या आधी सॉल्व्ह केलेला सेम प्रॉब्लेम इथे फक्त त्यावरून आपल्याला dy बाय dx इथे पण आपण dy बाय dx फाइंड केला होता इथे पण dy बाय dx फाइंड करायचा म्हणजे पहा आपण तेच प्रॉब्लेम पुन्हा सोडवतोय बदल काही नाही तिथे पण डेरिव्हेटिव्ह काढला होता इथे डेरिव्हेटिव्ह काढतो ओके फक्त एक एक्स्ट्रा फॉर्म्युला यूज करतोय इक्वेशन बाकी बदल नाही काय ठीक आहे दिलेलं इक्वेशन ऑफ कर्व घ्या 2x² मायनस एक्स वाय प्लस 3y² इक्वल टू 18 इम्प्लिसिट फंक्शन डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे ओके डिफरन्स सेट with respect to x hence d by dx of 2x² minus xy plus 3y² equal to d by dx of 18 आता विद्यार्थी किती टर्म आहे 1 2 3 टर्म्स सेपरेट प्रॉब्लेम इनटू 3 टर्म्स d by dx 2x² minus d by dx of xy plus d by dx of 3y² and derivative of constant हा काय असतो 0 डेरिव्हेटिव्ह ऑफ के माहिती आहे ना तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ के कॉन्स्टंट तर डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 4 18 19 20 these are the constant and derivative of constant equal to 0 म्हणजे जिथे पहा हा असा डेरिव्हेटिव्ह तिथे आलेला आहे 0 आता या तीन स्टेप सोडवत असताना आपल्याला काय फॉर्म्युला यूज करावा लागतो ओके हा 2 into 2 किती झाला 4 x रेस टू काय 1 मायनस
आता इथे u इंटू व्ही यूज करायचा आहे u व्ही. u इंटू व्ही तुम्हाला माहिती आहे एक्स तसाच y चा डेरिव्हेटिव्ह प्लस y कॉन्स्टंट x डेरिव्हेटिव्ह प्लस 3 इंटू टू किती 6 हा 3 इंटू टू 6 y रेस टू 1 आणि परत y चा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx इक्वल टू 0. ठीक आहे समजलंय का अगदी व्यवस्थित मागच्या लेक्चरला बऱ्याच लेक्चरला आपण हे समजून सांगितलेलं आहे. ओके 3 इंटू टू 6 वाय आणि परत वाय चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. हेच 4x मायनस ब्रॅकेट मध्ये x dy बाय dx प्लस y dx डेरिव्हेटिव्ह किती 1 येतो dx अपॉन dx 1 प्लस 6y dy बाय dx. आता विद्यार्थी मित्रांनो इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं जर हा ब्रॅकेट तुम्ही टाकला नाही तर तुमचा प्रॉब्लेम चुकणार आहे. म्हणून मायनस नंतर जे कॅल्क्युलेशन करणार आहे तिथे जर दोन टर्म असतील तर टेक ब्रॅकेट कारण ते दोन टर्म येणार आहे बघा ही एक टर्म ही एक टर्म म्हणून ते ब्रॅकेट टाकणं महत्त्वाचं आहे. Without using the bracket difficult to solve the problem. Okay, we use bracket here. Use the bracket here because there is minus sign and u into v. In u into v there are the two terms. So u into v मी रिपीट करत नाही तुम्हाला माहिती आहे u into v. ओके माहिती आहे ना असे समजून मी ते u कॉन्स्टंट v डेरिव्हेटिव्ह प्लस v कॉन्स्टंट u डेरिव्हेटिव्ह बरोबर हा u into v समजलाय. आता 4x या मायनस आणि आतमध्ये मल्टिप्लाय केलं इथे मायनस एक्स dy बाय dx मायनस ने इथे मल्टिप्लाय केलं तर मायनस y प्लस 6y dy बाय dx. आपण इम्प्लिसिटचे प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्ही बघितले होते dy बाय dx च्या टर्म एका साइडला ठेवायच्या म्हणजे या ज्या दोन टर्म दिसतात त्या इथे ठेवायच्या आहे बरोबर आणि बाकी दोन टर्म कारण मला dy बाय dx फाइंड करायचा या ज्या 4x आणि मायनस y हा दुसऱ्या साइडला ट्रान्सफर करायचा म्हणजे मी आता इथे dy बाय dx च्या टर्म लिहून देतो मायनस x कारण त्या हलवायच्या नाहीये कीप ॲज इट इज 6y dy by dx. Okay, transfer 4x other side it became minus 4x and minus 4x and what is here समजते का हा या तिकडे नाही y. Now next step take common dy by dx common घ्या. ओके dy by dx जर कॉमन घेतला इथे राहील मायनस एक्स प्लस 6y बरोबर ना dy by what is the remaining here 6y and what is here minus x equal to 4x plus 1. Okay इथे मल्टिप्लायचं साइन आहे हा याला डिवाइड होईल hence this became dy hence we get the answer dy by dx equal to what is dy by dx equal to minus 4x plus y minus 4x plus y dy minus x plus 6y minus x plus 6y. आता जर तुम्ही ते बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत किती दिल्या आहेत 3 आणि 1 ऍट 3 1 म्हणजेच dy बाय dx ऍट 3 1 दिलेलं आहे बरोबर ना म्हणजेच x 3 आणि y 1 मग इथे पुट करूया minus 4 into 3 plus 1 upon
minus 3 plus 6 into 1, and this is minus 12 plus 1 minus 3 plus 6 is 13. म्हणजे इथे वजा 12 प्लस वजा 11 छेद 3. ओके, वजा 11 छेद 3. हा काय भेटला तुम्हाला? स्लोप ऑफ टँजेंट किती भेटला? which is m equal to minus 11 divided 3. ठीक है, मग इक्वेशन फाइंड करू शकतो आपण. हे इक्वेशन ऑफ टँजेंट काय? m दिलाय minus 11/3. पॉइंट दिलेला आहे x1 y1 which is काय आहे x1 y1 3 1. Okay, what is the formula of equation of tangent? Correct, y minus y1 equal to m into x minus x1. So y minus काय? y minus y1. y1 किती आहे तुमचा? दुसरे का काय 1. m किती आहे? वजा minus 11/3. x minus x1 किती? x1 3. Okay, what is the next step? Very simple step. 3 is a divide is get multiply